अजितदादांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले भुजबळ ठाकरेंची मशाल हाती घेण्याची तयारी असल्याची जोरदार चर्चा रंगली होती। मात्र यात मोठा ट्विस्ट आला आणि भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेची दारं बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भुजबळांच्या मातोश्री जाण्याच्या मार्गात पवारांनी खोडा घातल्याचं बोललं जाते, कारण महाविकासची स्टेरिंग शरद पवारांच्या हातात आहे। आघाडीतील अनेक महत्त्वाचे निर्णय हे शरद पवारांच्या कलाने घेतले जातात। त्यामुळेच भुजबळांना प्रवेश दिल्यास आघाडीचा फेरविचार करण्याची थेट इशारा पवारांच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं कळतंय। त्यामुळे भुजबळांना ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याची दारं जवळपास बंद झाली आहेत। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादीतील नेते भुजबळ अजितदादांचा पक्ष सोडण्याचा तयारीत असल्याचं ठामपणे सांगतात। शरद पवारांनी अन्याय केल्याच्या भावनेतून अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वेगळा घरोबा मांडला। हा बंडाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या बिनीच्या शिलेदारांमध्ये नेहमी शरद पवारांना साथ देणाऱ्या भुजबळांचाही समावेश होता। मात्र या बंडाला वर्ष होण्यापूर्वीच अजितदादांच्या राष्ट्रवादीत भुजबळांची घुसमट व्हायला लागली। त्यामुळे आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेल्या शिवसेनेत परतण्याची चाचपणी भुजबळांनी केली। मात्र हे फिसकटल्यामुळे आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही भुजबळांच्या ठाकरे गटात प्रवेशाच्या अफवा असल्याचा दावा करतायत। महायुतीच्या लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळे आता विधानसभेसाठी भुजबळ वेगवेगळे पर्याय तपासून पाहत आहेत। त्यामुळेच त्यांनी आता आपल्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनाही ऍक्टिव्ह केल्याचं बोललं जाते। मात्र पवारांच्या भूमिकेमुळे अस्वस्थ भुजबळांची चांगलीच कोंडी झाली आहे। आगामी विधानसभेतही भुजबळ दादांची साथ देणार की दुसऱ्या कोणाचा झेंडा खांद्यावर घेणार याची उत्सुकता लागली आहे।